पण खायला पण एकदम सेम तसा चुलीत भाजल्यासारखा लागतो बरं का. चवीला पण एकदम भन्नाट लागत असतो. या कैऱ्यांचं काय करणार? यांचा मुरंबा बनवणार का? हो बनवणार. वाव, किती सारे आंबे आहेत. कैऱ्या चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून काढायच्या. कैऱ्यांच्या वरचं साल काढून टाकायचं. साल काढून टाकलं ना कैरी पटकन शिजते आणि चवीला पण भन्नाट लागतं. आमच्या आईचा स्वयंपाक झाला ना आता आम्ही चुलीमध्ये सगळे कैऱ्या टाकून द्यायच्या. त्या कैऱ्या लय भारी भाजायच्या बरं का. भाजून झाल्यावरती त्याचा मुरंबा बनवायचा. तो चवला एवढा भारी लागायचा ना, लय भारी लागायचा. कैऱ्या किसून घ्यायच्या. कैऱ्या अशा सगळ्या किसून घ्यायच्या. छानपैकी किसून झाल्यात. पोळीला राहिलेलं सगळं असे तुकडे काढून घ्यायचे. ते बी छान शिजत असतात. मुरंबा बनवताना जाड कढई घ्यायची, जेणेकरून ती खाली लागायचं नाही म्हणून जाड कढई घ्यायची. 1 वाटी गूळ घेतलाय. 1 वाटी साखर घालायची. तुम्हाला जसं गोड लागते तसं घालायचं. मिरी घालायची, वेलची घालायची, दालचिनीचा तुकडा टाकायचा, त्याने स्वाद भारी येत असतो. मिक्स करायचं. जोपर्यंत मुरंबा तयार होत नाही तोपर्यंत मिक्स करीत राहायचं, नाही तर खाली लागणार. लय भारी लागतं बरं का, नक्की करून बघा. आमच्या आई चुलीमध्ये भाजायची. चुलीमध्ये भाजला ना लय भारी लागत असतो. चुलीत नसलं भाजायचं, गॅसवरती तवा ठेवायचा आणि त्याच्यावरती कैऱ्या भाजून घ्यायच्या. त्या पण लय भारी लागतात बरं का. त्याचा पण व्हिडिओ टाकलाय, नक्की बघा. चिमूटभर मिरची पावडर टाकायची. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी टाकायची. तुम्हाला तिखट लागत असेल थोडी जास्त टाकायची. एक चमचा तूप घालायचं.